जय श्री शनिदेवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनिदेवा। परमपूज्य विश्वचैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संतांनी माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयाला दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा असावा। परमार्थ करत असताना प्रत्येक जीव प्राण्याकडे जन्मताच काय सगुण, काय निर्गुण, काय दुर्गुण सगळेच आलेले असतात। त्याच्यावर मात करण्यासाठी ज्याच्याकडे सद्गुण आहेत त्याचा अतिरेक होता कामा नये, ज्याच्याकडे दुर्गुण आहेत त्याचा अस्त होता आणि ज्याच्याकडे निर्गुण आहे म्हणजे स्वयंसिद्ध तो जन्मताच देव स्वरूप आहे, संत स्वरूप आहे, महात्म्य स्वरूप आहे, अशा सगळ्याकडे प्रेम आणि द्वेष हे दोन्ही मित्रासारखे आलेले असतात। जो सगुणी आहे तो दुर्गुणी आहे, दोघांकडेही राग संस्कृत भाषा आहे। राग म्हणजे प्रेम आणि द्वेष अगदी मित्रासारखे बरोबर आलेले असतात आणि त्याचं समतोल राखण्यासाठी आपल्याला साधनाही आवश्यकता असते। मनुष्य प्राणी असा बरेच गुण त्याच्याकडे असे आहेत की जगाला वाटण्यासारखे असतात, जगाला काही संदेश देण्यासारखे असतात, पण आपण साधण्याच्या नादामध्ये जवळीकता कोणाची करतो हेच आपल्या लक्षात येत नाही। जेव्हा साधण्याला बसतो, पूजेला बसतो, व्यावहारिक ज्ञानामध्ये देवाणघेवाण हा महत्त्वाचा आहे। ज्ञान हे बंधनातून मुक्त करतं, अज्ञान हे बंधनामध्ये बांधलं जातं। भक्ती करत असताना आपण अज्ञानाला जवळ करतो का ज्ञानाला जवळ करतो हे मात्र आपण जाणलं पाहिजे। आपण जाणत नाही। आपल्याकडे खूप लोक येतात, अगदी प्रचंड प्रमाणात म्हणलं तरी चालतं, काय विशेष तिथीला। काही लोकांकडे अज्ञानाचं गाठोडं असतं मोठं, खूप मोठं, त्यांचं कपाळभर काहीतरी लावलेलं असतो, गळ्यामध्ये बरंच काही असतं, हातामध्ये असतं, चालण्याची जी रीत पद्धत वेगळी असते आणि खूप काही अज्ञानाचं गाठोडं असतं आणि समाजालाही असंच शिक्षण माध्यमातनं, ज्ञानाच्या माध्यमातनं पुरवण्याचा प्रयत्न करतात
आणि कुठेतरी ढकलून देतात. त्या लोकांनाही बरं वाटतं तसं ज्ञान घ्यायला. तशा गोष्टी कलियुगामध्ये खूप आवडतात लोकांना. अशा गोष्टीवर मनुष्य पटकन विश्वास ठेवतो आणि स्वतःचे अस्तित्व संपवून घेतो आणि इतरांचे अस्तित्व संपवून टाकतो. पण ज्ञान रुजायला थोडंसं वेळ लागतो. ज्ञान असं आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्याकडे अज्ञानपणा नाही आहे. जसं सूर्य उजडला, सूर्याला कंदील घेऊन बघण्याची गरज नाही, सूर्याला काजव्याने दाखवायची गरज नाही. तसा हा ज्ञानी मनुष्य असतो. अज्ञानी माणूस असा असतो, तो कल्पनेच्या पलीकडचे कल्पने मांडतो आणि अशा गोष्टीमध्ये आपल्याला विकलांग बनवतो, कमजोर बनवतो, लोभी आणि हेकेखोर आणि अहंकार निर्माण होतो. आपल्याला कळत नाही, कळून येत नाही. छोट्या छोट्या गोष्टी असतात, खूप छोट्या छोट्या गोष्टी. मी तरी आपल्याला ईश्वराने जीभ कशाला दिली, ज्याच्यावर अख्खा दिवस घालवला प्रवचनामध्ये. जिभेचं महत्त्व काय, ह्या डोळ्याचं महत्त्व काय, कानेचं महत्त्व काय, हातवारे आपण करतो, आपल्या देहबोलीवर तुमची उंची ठरली जाते. ह्या अशा गोष्टी, खूप बारीक बारीक गोष्टी मी सांगत असतो. काही अर्धा हळकुंडाने पिवळे झालेले, थोडंसं 4 पुस्तक वाचले, 4 कुठेतरी सत्संगात जाऊन बसले, तर अर्धवट ज्ञान घेऊन जे बाजारामध्ये फिरतात, त्याच्यामुळे त्यांनाही धोका आहे आणि समाजालाही धोका आहे. म्हणून अशा गोष्टीपासून, अशा प्रवृत्तीपासून, अशा अज्ञानी ज्ञानापासून आपण सावध राहावा. आपण जरी सावध राहिलो तरी प्रपंच करताना परमार्थाचा आपल्याला लाभ मिळून जाईल, लक्षात ठेवा. आपण साधना नका करू. तुम्ही तासभर देवापुढे बसू नका, पण अशा अज्ञानी गोष्टीपासून सावध राहणं, त्यापासून 2 पावलं लांब राहणं म्हणजेच खरी साधना आहे. साधना करायचं आणि अशा गोष्टीकडे आपण अट्रॅक्शन व्हायचं, वाईट गोष्टीकडे, कमी ज्ञानवाल्याकडं. आपण सुद्धा एक प्रकारचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल. एक छोटंसं उदाहरण देतो, खूप छोटंसं. एक राजा होता, प्रचंड असे अघात त्याच्या दरबारातल्या सगळ्या अष्टप्रधानाला ज्ञान होतं, खूप मोठ्या प्रमाणात ज्ञान होतं. ज्ञानी माणसं खूप असतात, राजाही तसाच होता. मग तो कधीही कोणाला न्याय दिला नाही, कोणाचा न्याय निवाडा केला नाही. का तर त्याच्यापर्यंत तक्रारीच आल्या नाहीत. हे अष्टप्रधान जे होते ना, अष्टप्रधान, तेच ते सगळे मिटवायचे. अष्टप्रधानही तसेच होते आणि प्रजाही तशीच होती. योगायोगाने राजाला वाटलं लहर आली, कधीही बाहेर पडला नाही, सगळं जागेवर मिळायचं, सगळे चोंचले फिरवायचे. एका शब्दात मी मिटवलं. राजांना जे जे लागतात ते ते चोंचले अष्टप्रधान पुरवायचे, त्यांना कधीही बाहेर पडू दिलं नाही. तसा तुमच्यातलं ज्ञान खूप प्रचंड प्रमाणात राजासारखं आहे, त्याचे चोंचले सर्व इंद्रिय पुरवतात, म्हणून तुम्ही अज्ञानाकडे प्रवास करताय.
अज्ञान खूप आवडतं लोकांना, खूप भावतं. अचानक राजाला वाटलं, लहर आली. एक दिवस तो शिकारीला निघाला. तो म्हणाला, माझ्या हाताने शिकार करायचा आहे. तुम्ही जे मला पुरवताय, मला स्वतः प्रत्यक्ष जायचं आहे. घोड्यावर कसं बसायचं इथंपर्यंत त्याला शिकवण्यात आलं. घोड्यावर बसला, टाच मारला. पुढे काही सैनिक, मागे काही सैनिक. तो शिकारला गेला. शिकारला गेल्यानंतर घनदाट जंगल होतं. घनदाट जंगलामध्ये त्याला खाली उतरावं लागायचं. घोड्यावरनं तो खाली उतरला, पायी चाला लागला. पायी चालत असताना एक काटा रुतला त्याला. बस एक काटा त्याच्या पायाला रुतला आणि रक्त प्रवाह चालू झाला. रक्तप्रवाह चालू झाल्यानंतर तो राजा म्हणाला, आता बस, मला शिकार करायचं नाही. तो घोड्यावर बसला. त्याला राजमहालामध्ये आणण्यात आलं आणि डॉक्टर मंडळी वगैरे आले. हकीम त्यावेळेस म्हणायचे पूर्वीचे, आणि त्याचं ते व्यवस्था केलं आणि तो दरबारात आला. दरबारात आल्यानंतर सगळ्या प्रधानाला एकत्र बोलवला. तो म्हणाला, तुम्ही अष्टप्रधान आहात, तुम्ही मला कल्पना द्यायला पाहिजे होतं की पायी चालताना काटे मोडतात. आता विरोध कोण करणार? विरोध कोणी करायला तयार नाही. राजा म्हणतात तसे मुंडक्या हलवा लागले. राजाला वाटलं, हे सगळं खरं, माझ्यासारखंच हुशार आहेत. सगळ्यांची हुशारी राजाने पाहिली आणि राजा म्हणाला की याला काय केलं पाहिजे सांगा. मला परत शिकारीला जायचं असेल तर काटा मोडला तर काय करायचं? सगळ्यांचं मंथन झालं, सगळ्याचा विचार झाला आणि राजा म्हणाला, पटकन निश्चय निर्णय व्यवस्थित द्या. सगळ्या अष्टप्रधानांनी एका शब्दात सांगितलं, जेवढे जंगलात प्राणी आहेत सगळ्या प्राण्यांना मारायचं, त्यांचे कातडे जे आहे रस्त्याला अंतरायचं आणि त्याच्यावरनं तुम्ही शिकारला निघायचं. हुकूम सोडला राजाने. सैनिक लढण्याच्या पेक्षा ते शिकार करण्यामध्ये दंग झाले. सैनिक राज्याच्या रक्षणासाठी असतात. सगळ्या सैनिकांना काम लावलं. सगळ्या सैनिकांना सांगितलं, जिथे जिथे प्राणी दिसतात तिथे तिथे त्यांना मारा आणि सगळ्यांचे कातडे काढा, चमडा काढा आणि सगळ्यांचे कातडे अंतरून टाका, सगळीकडे अंतरून टाका. 4-6 महिने वर्षभर हेच काम चाललं. जिकडे जिकडं हाडकन, मासन, माशेन, कुत्रे, गिधाडं, कावळे हेच राज्यभर तयार झाले सगळे. जिकडं पाहावं तिकडं अशाच प्राणी. सगळीकडं वास, दुर्गंध. सैनिकांना बरं वाटायला लागलं. तेही कुठेही मटण खाऊन पडायचे, मदिरा प्यायचे. राजाने आदेश दिला होता. राजाच्या आदेशाप्रमाणे सगळं राज्य चाललं होतं. मग त्या राज्यामध्ये न कळत एक साधूचा भ्रमण चालला होता, रस्त्याने चालला होता. यांचं राज्य लागल्यावर थोडंसं वेगळं विचित्र दिसलं त्यांना. हाडकांचं ढीक, माशांचं ढीक, कावळं, गिधाडं, कुत्रे हे सगळ्यांच्या टोळ्या दिसायला लागल्या. मग त्या राजाला वाटलं की काय चाललंय काय ह्या राज्यामध्ये. मग तिथल्या स्थानिकांना त्यांनी विचारलं. मग स्थानिकांनी सांगितलं, आमच्या राजांच्या पायामध्ये पूर्वी काटा मोडला होता आणि ते काटा मोडल्यामुळं आमच्या राजाने सांगितलं, सगळ्यांना सांगितलं, जिथे प्राण्या दिसतात त्या प्राण्यांना मारा आणि सगळीकडे कातडे अंतरून टाका. तो दुःखी झाला. संत खूप दुःखी झाला आणि त्या स्थानिकाला विचारला की मला राजापर्यंत तुम्ही पोचवा. तेव्हा स्थानिक म्हणाले, राजा त्या पात्रतेचा नाही आहे, राजा आमच्या पात्रतेचा आहे, तुमच्या पात्रतेचा नाही आहे. तेव्हा संत म्हणाला, मला फाशी शिक्षा झाली तरी चालेल,
पण मला पोचवा. मग ते स्थानिक लोकांनी त्या राजापर्यंत पोचवलं. राज दरबारामध्ये गेले आणि जाताना त्या संतांनी एक पिशवी घेऊन गेला. त्याच्याकडे पिशवी होती, काकेला अडकवलेलं. आणि गेल्यानंतर त्या राजाने त्यांना बोलवलं, उच्च सिंहासनावर बसवलं. त्यानं नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर सगळे अष्टप्रधान सगळे हसायला लागले. जसा राजा तसा प्रजा तसा अष्टप्रधान, सगळे हसायला लागले. हसायला लागल्यावर त्याने त्या संतांनी विचारलं की तुझ्या दरबारामध्ये सगळे मोची ठेवला का? मोची म्हणजे चांभार. त्यांना पारख कशाची कळते? चमड्याचे पारख कळते. दुसऱ्या कशाची कळते का? जसं बघा मिश्रीची डबा मिश्री असणाऱ्या माऊलीला काय कळतं? डब्याविना काय कळतं का? जसा एखादा कामाड्या असेल, बाप्या दिवसभर काम केलंय आणि कष्ट करून पगार खिशात टाकलाय आणि येता येता वाट वाकडी केली आणि परत रस्त्याने आला आणि लेझिम खेळत घराला निघालाय, त्याला घरचं प्रपंच कळतो का? तो आंधळा. ही माऊली कशी मिश्रित आंधळी, तसं तो पण बाटलीत आंधळा. तसं राजा पण त्या प्रजेमध्ये आंधळा, त्या अष्टप्रधानामध्ये आंधळा होता तो. तेव्हा राजाने सांगितलं की माझ्या पायात काटा मोडला म्हणून सगळ्या प्राण्यांना मारायला सांगितलं आणि सगळ्या अंतराला सांगितलं मी चमडे, मला परत जायचं आहे. तेव्हा तो संत पिशवीतले 2 पादत्राणे काढले. पूर्वी बंद पादत्राणे असायचे. बंद पादत्राणे म्हणजे चमड्याचे चप्पल असायचे, बंदिस्त असायचे. म्हणजे एखादा हिंस्र प्राणी दंश करू नये, संपटणारे प्राणी म्हणून पार गुडघ्याच्या खालपर्यंत असायचे. त्यांनी 2 पादत्राणे काढले, राजाच्या पायात घातले, राजाला फिरायला सांगितले. राजा सगळीकडे फिरून आला. आल्यानंतर पहिलं त्यांनी अष्टप्रधानाला शिक्षा केली, फाशी शिक्षा केली. अष्टप्रधानाला, चुकीचा सल्ला देणाऱ्या अष्टप्रधानाला त्यांनी शिक्षा केली. अरे दादानो, तुम्ही राजा आहात, तुमच्या हृदयस्थानी ईश्वर हा राजा समान आहे. त्याचा सल्ला घेतला तर चुकीच्या मार्गाने जाणाऱ्याला फाशी शिक्षा देतो तो. तुमचे विकार जे आहेत, तुमचे विकार, आपण कुणीकडे चाललो, आपली साधनं कुणीकडे चालले, आपला धर्म कुणीकडे चालला, आपण काय करतो हे आपण सोडतो आणि जगाला आपण ज्ञान देत सुटतो. अर्ध हळकुंडाने पिवळे झालेले 4 ग्रंथाचे 4 पानं वाचले, अनुभव नाही, आचरण नाही. काही नसताना आपण 4 ठिकाणी बुक्का लावला, 4 माळा घातल्या, आपण निघालो. ही संगत कशाची? अज्ञानाची. राजाने संगत कशाची केली होती? अज्ञानाची. सगळे प्राणी मारून टाकले. जर एका मेलेल्या प्राण्याची जर पादत्राणे करून जर पायात घातला असता तो राज्यभर फिरला असता. स्वतः आत्मज्ञानी व्हा, स्वतः शिवमय व्हा, स्वतः ब्रह्मज्ञान शिका, पण दुसऱ्याला शिकवण्याच्या भानगडीत पडू नका. तुमच्या डोळ्यातलं कुसळ काढण्याच्या अगोदर दुसऱ्याच्या डोळ्यातलं काय म्हणता ना, त्या मणीसारखं काम आहे. म्हणून स्वतः सक्षम व्हा. मला एवढं सांगायचं आहे, तुमच्याकडे एवढं ज्ञान आहे, तुम्ही स्वतः सक्षम होऊ शकता. तुमच्या डोळ्यात सुद्धा शिवमय होऊ शकता. जेव्हा तुम्ही शिव व्हाल, तुम्ही जेव्हा शनी व्हाल, जेव्हा तुम्ही आचरण शुद्ध कराल, तेव्हा जग सगळं शुद्ध दिसेल. जिकडे पाहाल तिकडे शुद्धता दिसेल, सगळ्यांचं आचरण शुद्ध दिसेल. जर माझ्या सुधारणा नाही झाली, माझ्या ज्ञानात जर भर नाही पडली, माझ्या जर अज्ञानाची भर पडली, मी अज्ञानाचं गाठोड घेऊनच फिरणार ना बाजारामध्ये. मी तसंच शिक्षण देणार सगळ्यांना, चुकीचंच मार्गदर्शन करणार. मग त्यावेळेस बगल बच्चे तयार झाले, त्यावेळेस दलाल तयार झाले. त्यावेळेस म्हणायचं त्या मसोबाला कोंबडा कापा, या दावू पडला बकरं कापा. अरे काय, त्याला धर्म म्हणत नाहीत.
त्याला धर्म म्हणत नाहीत. जोपर्यंत तुम्ही ज्ञानी होत नाही ना तोपर्यंत तुम्हाला साधनेचा अधिकार सुद्धा नाही. लक्षात ठेवा, साधना करण्याचा अधिकार पण नाही जोपर्यंत ज्ञानी होत नाही तोपर्यंत. म्हणून आपण प्रपंच करत असताना परमार्थ करावा. तो परमार्थ असा असावा, आपली संस्कृती जपणारा असावा, आपले सद्गुण जपणारे असावे, आपलं आचरण जपणारा असावा. आपले पूर्वजांनी साधू संतांनी लिहून ठेवलेले ग्रंथांचं पारायण करून त्याचं मंथन करून त्यातले 4 गोष्टी चांगले जर मिळाले ते स्वतः अनुभवावा. स्वतः अनुभव जेव्हा येतो, आपल्याला जेव्हा गोडी वाढते ते तेव्हा तो विषय जनापुढे ठेवा. तोपर्यंत ठेवायचा अधिकार नाही. दुसऱ्या संगे ज्ञान आपण मात्र कोरडं पाषाण. आपल्याकडं काही नसतं, उगी सांगायचं हे बघा ह्या ग्रंथात असं सांगितलं आहे, असं केलं पाहिजे. अरे नाही होत तसं. अरे स्वतः शिक, स्वतः अनुभव घे, त्यातनं ज्ञान काय बघ, अज्ञान काय बघ, आचरण काय बघ, दुराचार काय बघ, व्याभिचार काय बघ, त्याचा अनुभव घे, स्वतः आचरण करून मग दुसऱ्याला शिकव. हे खरं प्रपंच करून परमार्थ आहे. आपले सणवार असतात, सणवार साधू संतांनी उगाच नाही केले. आपण दरवर्षी गेल्या 30 वर्षापासून एकही उत्सव आपण सोडत नाही. आपल्या उत्सव कार्यामध्ये समाज किती आहे, समाज वर्ग किती आहे हे पाहत नाही, पण खऱ्याचे शिक्षण दिल्याशिवाय राहत नाही. हे आपलं तत्व आहे. म्हणून या तत्वाप्रमाणे दरवर्षी मकर संक्रांतीच्या नंतर येणारा शनिवार, मकर संक्रांतीच्या नंतर येणारा शनिवार हा आता उत्तरायण चालू झाला. दक्षिणायनातनं आपण बाहेर पडलो आणि उत्तरायण चालू झाला आणि तिळा एवढं दिवस वाढत जातो आणि तिळा एवढी थंडी कमी होत जाते. म्हणून या काळामध्ये तिळाचं उठण्यापासून आपण अंगाला लावून स्नान करतो, आपण ज्येष्ठांना आंघोळ घालतो लावून. ह्या गोष्टी आपण करत असतो सगळ्या. आणि या गोष्टीनंतर आपण हळदी कुंकवाचाही कार्यक्रम साजरा करत असतो. हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करण्याच्या पाठीमागचा हेतू एवढाच आहे की विचाराचा देवाणघेवाण झाला पाहिजे. सासू सून एकाच लाईनीमध्ये बसलं पाहिजे, मुलगी आजी एकाच लाईनीमध्ये बसलं पाहिजे. एकमेकांना एक स्त्री नारी शक्ती म्हणून एकमेकाचा सन्मान केला पाहिजे. एकमेकाच्या हृदयामध्ये दडलेल्या ईश्वराला आपण वंदन केला पाहिजे. म्हणून हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपण दरवर्षी देवस्थानच्या इथं घेत असतो.